आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। शहरात दुकानदाराची नजर चुकून पर्स व त्यामधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या 2 महिलांना ठाणे येथून ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला यश आलंय। नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी शहरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 91/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 अन्वये 20 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान 26 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली। सदर गुन्हा 2 महिलांनी केला असून त्या कोपरी जिल्हा ठाणे येथे राहत आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ ठाणे येथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नैना दुर्गेश भुरे हिला ताब्यात घेतलंय। चौकशीत तिने आपल्या मैत्रीण दीपाली हेमंत रोकडे दिवा पूर्व ठाणे हिच्यासह 2 चोरी केल्याची कबुली दिली आहे। यानंतर पथकाने दिवा परिसरात कारवाई करून दीपाली राठोड हिलाही अटक केली आहे। दोन्ही महिलांना पुढील तपासासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं। शहरातील चोरीच्या घटनांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे।